यानंतर बघूया क्रिकेट विश्वातली एक महत्त्वाची बातमी। T20 वर्ल्ड कप मध्ये दुसऱ्या सेमीफायनलचा थरार आज रंगणार आहे। वानखेडे स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड एकमेकांविरोधात भिडणार आहेत। सूर्या ब्रिगेड सलग दुसऱ्यांदा फायनलला जाणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। 8 मार्चला फायनलमध्ये न्यूझीलंडशी कोण भिडणार? भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये आज T20 विश्वचषक स्पर्धेतील दुसरा उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे। मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजता हा महामुकाबला सुरू होणार आहे। भारतानं सुपर 8 मधील निर्णायक लढतीमध्ये वेस्ट इंडिजवर थरारक विजय मिळवत सेमीफायनलमध्ये धडक दिली आहे आणि त्यामुळे भारतीय संघाचं मनोबल उंचावलेलं आहे आणि त्यातच घरच्या मैदानावर सामना होणार असल्यानं भारतीय फॅन्सचा पाठिंबा संघाला मिळणार आहे। जरी सामना घरच्या मैदानावर असला तरी भारतीय संघ इंग्लंडला कमी लेखायची चूक करणार नाही, कारण इंग्लंडच्या ताफ्यातही अनेक फॉर्मात असलेले खेळाडू आहेत जे मोक्याच्या क्षणी सामना फिरवून बाजी पलटवू शकतात। वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात संजू सॅमसन भारताच्या विजयाचा हिरो ठरला होता आणि त्याचमुळे आजच्या लढतीमध्ये त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा फॅन्स करतायत आणि त्यासोबतच अभिषेक शर्मा आणि तिलक वर्माची बॅट आज तळपेल अशी अपेक्षा सगळ्या फॅन्स नाही। मात्र अंतिम फेरीमध्ये धडक मारायची असेल तर सूर्या आणि ब्रिगेडला सर्व ताकदीनिशी इंग्लंडला रोखावं लागणार आहे। त्यामुळे इंग्लंड सारख्या कठीण पेपरसाठी कर्णधार सूर्यकुमार यादव नाणेफेकीनंतर कुणाला संधी देतो याकडे साऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आणि याविषयीच बोलण्यासाठी थेट जाऊयात वानखेडे स्टेडियमला। आपल्या प्रतिनिधी पूजा पवार आपल्या सोबत आहेत। पूजा, आपण बघतोय भारत सेमीफायनल मध्ये आज इंग्लंडशी भिडणार आहे। सगळ्यात पहिला मॅच तर थोड्या वेळात सुरू होणार आहे, मात्र माहोल कसा आहे वानखेडेवरचा? संदीप, इथे सध्या मी आहे मरीन ड्राईव्हला, जे वानखेडे स्टेडियमवरून अगदी हाकेच्या अंतरावरती। आपण पाहू शकता माझ्या मागे अनेक फॅन्स या ठिकाणी जमलेले आहेत। थोड्याच वेळात इथे टीम इंडिया दाखल होणार आहे, टीम इंडियाची बस दाखल होणार आहे। त्यांच्या प्रतीक्षेसाठी बरेचसे फॅन्स इथे दुपारपासूनच त्यांची वाट बघतायत। आपण पाहू शकताय पोलिसांची सुद्धा सध्या इथे कसरत सुरू आहे, कारण की मोठ्या प्रमाणात फॅन्स इथे दाखल झालेले आहेत। अगदी पूजा, आपण बघतोय की भारतीय संघ ज्या पद्धतीनं भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला होता साऊथ आफ्रिकेबरोबर आणि त्यानंतर वेस्ट इंडिजचा पराभव करून एक जबरदस्त कमबॅक भारतीय संघानं केला आणि आजची मॅच कडे बघताना कशा पद्धतीनं परफॉर्म राहील, कारण इंग्लंडची टीम सुद्धा फॉर्म मध्ये असल्याचं पाहायला मिळतंय पूजा। नक्कीच संदीप, इंग्लंडच्या टीमचा परफॉर्मन्स हा सुपर 8 मध्ये आपण पाहिला तर त्यांनी सुपर 8च्या 3ही सामने त्यांनी चांगल्या मार्जिनने जिंकलेले आहेत, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास सुद्धा नक्कीच वाढलेला असणार आहे। मात्र टीम इंडियाने सुद्धा आता वेस्ट इंडिज विरुद्धचा सुपर 8चा सामना झाला होता, त्या सामन्यात सुद्धा टीम इंडियाच्या खेळाडूंनी संजू सॅमसननी उत्कृष्ट असा परफॉर्मन्स दिला, त्याच्यामुळे त्यांचा सुद्धा आत्मविश्वास हा नक्कीच वाढलेला असणार आहे। अगदी पूजा, आपण बघतोय सेमीफायनल मध्ये इंग्लंडशी याआधी सुद्धा एकदा आपला सामना झालेला होता। या सगळ्याबद्दल आता कुठेतरी यावेळी काय होणार याची चर्चा सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच संदीप, T20 वर्ल्ड कप 2022 असेल, 2024 असेल आणि आता लागोपाठ 2026ला तिन्ही या वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलमध्ये टीम इंडियाची भिडत जी आहे ती इंग्लंड सोबत झालेली आहे। यात आपण पाहायचं झालं तर 2022च्या वर्ल्ड कप सेमीफायनलसाठी इंग्लंडने आपल्याला 10 विकेट्सने पराभूत केलं होतं, तर 2024च्या सेमीफायनलमध्ये आपण इंग्लंडला जवळपास 68 धावांनी त्यांचा पराभव केला होता। त्यामुळे सध्याची टोटल ही इक्वलच आहे, 1-1च आहे। आजचा सामना निर्णायक आहे की आज कोण बाजी मारणार। अगदी पूजा, आपल्या सगळ्या खेळाडूंकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, खास करून संजू सॅमसनने ज्या पद्धतीनं निर्णायक खेळी खेळलेली आहे वेस्ट इंडिज विरुद्ध, अक्षरशः विजय खेचून आणला। ओपनिंगला उतरल्या संजू सॅमसन नाबाद राहिला 97 धावांवर आणि त्यामुळे कुठेतरी संजू सॅमसनवर लक्ष असणार आहे। मात्र मागच्या अनेक सामन्यांमध्ये फेल असलेली बॅटिंग अभिषेक शर्माची यावेळेला बॅट चालणार का याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष असतंय। नक्कीच अनेक क्रिकेट एक्सपर्ट्सनी सांगितलेलं आहे की अभिषेक शर्माला कुठेतरी हॅलो हां बोला पूजा। अभिषेक शर्माच्या खेळीविषयी काय रिॲक्शन आहे? आज चालणार एवढं नक्की हो। संजू सॅमसन किती रन करेल असं वाटतं? सॉरी, आय नो ओनली संजू सॅमसन किती रन करेल असं वाटतं? सेंचुरी मारेगा आज संजू सॅमसन सेंचुरी करेल अशी फॅन्स अपेक्षा व्यक्त करतायत आजच्या। आज सबके सब बैट्समैन चलने वाले हैं और पहला तो 100 रन के अंदर विकेट गिरना नहीं चाहिए, तो अपना बहुत अच्छा स्कोर होगा।
और आज सबके सब बढ़िया खेलने वाले हैं और इंडिया जीतने वाला है. चला, हा फॅन्स मध्ये आत्मविश्वास आहे. टीमने सुद्धा चांगला परफॉर्मन्स करावा अशी आशा व्यक्त करते. त्यानंतर संदीप, अगदी पूजा, या सगळ्यामध्ये आपण बघतोय फॅन्सचं असं म्हणणं आहे, बऱ्याच क्रिकेट फॅन्सचं आतापर्यंत म्हणणं असतं की अभिषेक शर्मा हा वानखेडेवर चांगली कामगिरी करत असतो नेहमी. यावेळेला तो सुद्धा चांगली कामगिरी करेन, कारण वर्ल्ड कप मध्ये ज्या पद्धतीनं T20 वर्ल्ड कप मध्ये त्याची बॅट तशी चालली नाही एखाद दुसरी मॅच सोडली तर, त्यामुळे त्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत. त्यानंतर आपली जी मोठी फळी आहे बॅटिंग लाईनअप ती सुद्धा जबरदस्त कामगिरी करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. आणि सगळ्यात जास्त लक्ष आहे ते म्हणजे बुमराकडे. पूजा, नक्कीच बुमराकडे लक्ष असणार आहे, कारण की जेव्हा जेव्हा टीम इंडिया संकटात येते तेव्हा बुमरा हा टीम इंडियासाठी धावून येतो आणि विकेट्स काढतो. आत्तापर्यंत आपण पाहिलेलं तसं बघायला गेलं तर वानखेडे स्टेडियम हे बुमराचं होम ग्राउंड आहे असंच म्हणावं लागेल, कारण की बऱ्याचशा IPL मॅचेस असतील किंवा T20 मॅचेस असतील बुमराने या मैदानात खेळलेल्या, त्याच्यामुळे त्या मैदानाचा या पिचचा त्याला नक्कीच अंदाज आहे. त्याप्रकारे अभिषेक शर्माचं जर आपण म्हटलं तर अभिषेक शर्माने गेल्या वर्षी 2025 मध्ये फेब्रुवारीत जेव्हा इंग्लंड विरुद्ध T20 इंटरनॅशनल सामना या वानखेडे स्टेडियमवर झाला होता तेव्हा त्याने सेंचुरी केली होती. त्याच्यामुळे आज तो कशी कामगिरी करणार आहे, आज सुद्धा त्याच लयीत फलंदाजी करतो आणि टीम इंडियाला विजय मिळवून देतो का, याकडे सर्वांचं लक्ष असेल. अगदी त्यामुळे आपण टीम इंडियाला शुभेच्छा देऊयाच आणि या सगळ्या मॅचच्या अपडेट वानखेडेवरून थेट पूजा तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.